स्टार्ट. चलो, गुड आफ्टरनून. गुड आफ्टरनून. झालं. हां, बघा, जे ऑनलाईन बघत असतील त्यांनी एकदा ऑडिओ आणि व्हिडिओ क्लिअर आहे का एवढं फक्त सांगून द्या. ठीक आहे. कॅमेरा व्हिडिओ येत नाहीये का? नाही ना, व्हिडिओ नाहीये. हां, आता आलाय व्हिडिओ. ठीक आहे, दिसतंय आता. हां, बघा, तर मग ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीने आपली ही बॅच आजचं सेशन असणार आहे. ठीक आहे. काल आपण एक सेशन घेतलं होतं नंबर सिरीजवरती, इंट्रोडक्शन टू नंबर सिरीज. त्याच्यामध्ये आपण पाहिलं होतं की नंबर सिरीजवर कुठल्या कुठल्या प्रकारचे क्वेश्चन येत असतात. ठीक आहे. मिसिंग नंबर सिरीज असेल किंवा रॉंग नंबर सिरीज असेल. ठीक आहे. त्याच्यानंतर तिसरा पॅटर्न होता की सिमिलर पॅटर्नवाली नंबर सिरीज. ठीक आहे. तर बघा, त्यापैकी पहिला पॅटर्न आपण काल चालू केला होता मिसिंग नंबर सिरीज. ठीक आहे. मिसिंग नंबर सिरीजवर आपण इंट्रोडक्शन बघितलं होतं, कशा पद्धतीने क्वेश्चन असतात आणि कशा पद्धतीने सॉल्व्ह केले पाहिजेत. त्याच्यानंतर काही 4-5 क्वेश्चन सॉल्व्ह सुद्धा केले होते आणि नंतर तुम्हाला होमवर्क दिलं होतं. आता होमवर्क तुमच्या बुकलेटमधलं होतं. त्याची जी PDF आहे मी ऑलरेडी टेलिग्रामच्या चॅनलवर तुम्हाला तिथं पेस्ट केलेली आहे. ठीक आहे. बँकर्स पॉईंट टेलिग्राम चॅनलवर पेस्ट केलेली आहे. ठीक आहे. तर मी अशी आशा करतो की ते होमवर्क तुम्ही केलं असावं. ठीक आहे. जर तुम्हाला त्या होमवर्कमध्ये, म्हणजे मी 50 पर्यंत काहीतरी होमवर्क सांगितलं होतं, त्याच्यामध्ये काही डाऊट असतील तर ते तुम्ही कमेंटमध्ये पिन करा. ठीक आहे. किंवा ऑफलाईन जे विद्यार्थी असतील त्यांनी क्लिअरली तसंही सांगितलं तरी चालते. ठीक आहे. हां, चला पटापट 50 पर्यंत डाऊट सांगा तुमचे. कुठला आहे? 31. ओके. 31, 45, 31 नंतर 45, तोपर्यंत एकदा कमेंट वाचून घेतो. गुड आफ्टरनून सर. गुड आफ्टरनून. ऑनलाईन पण विद्यार्थ्यांचे काही डाऊट आहेत. किती आहे? हा, 3 नंबर 2 आहे ते. त्याच्यानंतर समर्थ 12 नंबर, 12, 16. त्याच्यानंतर किती आहे? 4 नंबर आहे 37. ठीक आहे. प्राजक्ता 23. हां, तुम्ही पण सांगू शकता बरं. ठीक आहे. हां, पटापट. याच्या व्यतिरिक्त तुमचे काही डाऊट असते का? 10 नंबर. ठीक आहे. हां, बघा 10 नंबर. हां, अजून काय आहे का? बघा, सध्यापुरते एवढे क्वेश्चन्स आपण घेऊन घेऊ. ठीक आहे. त्यानंतर अजूनही कोणाला जर डाऊट असेल तर तुम्ही तसं पिन करू शकता बरं का. ठीक आहे. त्याच्या व्यतिरिक्त सुद्धा काही डाऊट असेल तर तो नक्कीच विचारू शकतात. बुक दे. तर बघा, ज्या लोकांनी, ठीक आहे, आज फर्स्ट टाइम लेक्चर अटेंड करताय त्यांनी काय करा, आजचं सेशन तर कराच, पण त्यासोबत काल जे सेशन झालेलं आहे इंट्रोडक्शनवाला ते आधी करून ठेवा. ठीक आहे. मग त्यामध्ये एकदम बेसिक गोष्टी झालेल्या आहेत. त्यानंतर आज त्याच्यावर इम्प्लिमेंटेशन आपण आज करतोय. ठीक आहे. बघा,
हां बघा, तुमच्या बुकलेटमध्ये पेज नंबर 39 क्लासरूम जे काही क्वेश्चन्स आहेत, ठीक आहे, ते घेतोय आपण. आता बघा, पहिल्या सुरुवातीपासूनच कोणता आहे क्वेश्चन, डाऊट 2 आणि 3 नंबरचा आहे, ठीक आहे. मग 2 आणि 3 पहिल्यापासून सुरुवात करू. बघा, 2 नंबरचा क्वेश्चन आधी लिहून घेतो. काय दिलेलं आहे क्वेश्चन, 43 आहे, त्यानंतर 55 आहे, 199, त्यानंतर 209, नंतर 309 आणि एक्स म्हणजे क्वेश्चन मार्क समजा तुम्ही, ठीक आहे. आता बघा, काल काय काय बघितलं होतं आपण, त्याला ओव्हरलुक करतोय, ठीक आहे. किंवा जे नवीन आहेत त्यांनी पण एक गोष्ट लक्ष ठेवा. आता काय करायचंय, जेव्हा आपण एखादा क्वेश्चन सॉल्व्ह करतोय, नंबर्स सगळ्यात पहिल्यांदा बघायचे, ठीक आहे. जो नंबरचा ग्राफ आहे तो किती वाढलाय किंवा कमी झालाय तेवढं बघायचंय, ठीक आहे. आता बघा ना, इथे काय दिलेलं आहे, 43, 55. आता 43 नंतर किती झाला रे, 55, ठीक आहे. 55 नंतर किती आला, डायरेक्ट 199, ठीक आहे. 199 वरून किती गेला, 209, नंतर काय 309. आता बघा ना पॅटर्न कसा आहे. काल तुम्हाला 2 गोष्टी सांगितल्या होत्या. तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा काय करायचंय, तुमचा जर ग्राफ पटापट वाढत असेल तर काय करायचंय, मल्टिप्लिकेशन, ठीक आहे. जर तुमचा ग्राफ एकदम फास्ट मध्ये वाढत असेल तर काय करायचंय, मल्टिप्लिकेशन. पण ग्राफ जर थोडा थोडा वाढत असेल तर काय घ्यायचंय चेतन, डिफरन्स घ्यायचा आहे, ठीक आहे. जर थोडा थोडा वाढत असेल तर डिफरन्स, आणि पटापट वाढत असेल तर मल्टिप्लिकेशन. इथे दोन्ही गोष्टी झालेल्या आहेत, ठीक आहे. इथे दोन्ही गोष्टी आल्या आहेत. 43 वरून 55 थोडा वाढलाय, पण 55 डायरेक्ट किती गेला, 199. पण त्यानंतर परत काय झालंय, थोडा वाढलेला आहे. आता बघा, रॉकेट उडलं, रॉकेट फास्ट मध्ये उडालं आणि हळूच जाऊन थांबलं, असं होतं का कधी. जर रॉकेट उडालंय तर फास्ट मध्ये पुढे जाईल ना, ठीक आहे. ते मधात थांबणार आहे का कुठे, नाही. इथून बघा, इथून इथपर्यंत इन्क्रिमेंट थोडी आहे, इथून इथपर्यंत फार आहे, आणि नंतर परत एकदा थोडीच आहे, ठीक आहे. मग जर थोडा थोडा इन्क्रिमेंट होत असेल, मधातल्या ठिकाणी फक्त फास्ट झालं होतं, तर इथं काय घ्यायचं आपण, डिफरन्स, ठीक आहे. डिफरन्स घेऊन टाका, पुढचं पुढे बघू, ठीक आहे. यांचा डिफरन्स किती येतो बाबा, 12. यांचा किती येतो, 144. यांचा किती येतो, 10. यांचा किती येतो, 100. यांचा किती यायला पाहिजे, यांचा किती यायला पाहिजे आता, 8. कस काय रे, ते यांचा डिफरन्स 8 यायला पाहिजेत, बरोबर आहे. कस काय, बघा ना, हा 12 आहे, 12चा स्क्वेअर आहे, 10 आहे, 10चा स्क्वेअर आहे, 8, 12, 10, नंतर 8, मग 6, 4, असा कॉन्झिक्युटिव्ह डिक्रीजिंग ऑर्डर मध्ये इव्हन नंबर दिलेला आहे, ठीक आहे. डिक्रीजिंग ऑर्डर मध्ये दिलाय इव्हन, ठीक आहे. मग जर हे 8 इथं ऍड केले तर आन्सर किती येतं, 317, ठीक आहे. आता क्वेश्चन लिहिल्यानंतर जर एखादा ऑनलाईन बघत असेल, त्याला जर आन्सर येत असेल तर कमेंट मध्ये पिन करायला विसरू नका बरं का, ठीक आहे. बघा, सेकंड नाही, थर्ड क्वेश्चन बघा. थर्ड वाला क्वेश्चन काय दिलाय, 65 आहे, ठीक आहे. 65, 141.8, 180.2, 199.4 आणि 209 आणि लास्टला एक्स आहे, ठीक आहे. आलाय का हा क्वेश्चन, कसा केला असेल बरं, सांगता येईल का, ठीक आहे. नाही, बघा आता मी सांगतो, अप्रोच आपला तोच असला पाहिजे, ठीक आहे. जर इन्क्रिमेंट थोडी थोडी वाढत असेल तर घ्यायचं डिफरन्स. आता इथं प्रॉब्लेम बघा कसा आहे, हा राऊंड फिगर आहे 65, त्यानंतर कुठेतरी डेसिमल दिलाय, परत डेसिमल दिलाय, परत डेसिमल दिलाय, अशा केसमध्ये, ठीक आहे, इथे आपण डिफरन्स घेऊन टाकू. इन्क्रिमेंट सुद्धा थोडे थोडे दिलेलं आहे, ठीक आहे. तर इकडे यांचा डिफरन्स घेऊन टाका बघा. आता 180, 199, 209 हा पण डिफरन्सच वाटतोय, ठीक आहे. मग डिफरन्स घेऊन टाकू, पुढचं पुढे बघू, ठीक आहे. किती येतो डिफरन्स, 76.8, ओके. यांचा डिफरन्स किती येतो, 20 आणि 41, 61.6, म्हणजे 39 पॉईंट किती येणार, 4, 39 नाही, 38, ठीक आहे. 38.4 आहे. पुढे यांचा डिफरन्स किती, 199 म्हणल्यावर
19.2 आणि लास्टला किती येतो मग 9.6. ठीक आहे. आणि त्याच्या पुढे आपल्याला आन्सर सांगायचं आहे. ठीक आहे. त्याच्या पुढे आन्सर सांगायचं आहे अजून. ठीक आहे. तर बघा आता हे सगळे काय झालेले आहेत इथं ऍड झालेले आहेत. ठीक आहे. आता हे काय दिसतात रे, काय दिसतात हे काय आहे बघा 76.8 आहे, त्याच्या अर्धे 38.4, त्याच्या अर्धे 19.2, त्याच्या अर्धे 9.6, त्याच्या अर्धे 4.8, त्याच्या अर्धे 2.4, त्याच्या अर्धे 1.2. ठीक आहे. असं अर्धा अर्धा करत गेलेला आहे कोणता डिफरन्स. ठीक आहे. जो काही डिफरन्स आलेला आहे तो अर्धा अर्धा घेत चाललेला आहे फक्त, बस बाकी काय. ठीक आहे. तर याचा डिफरन्स किती येतो 4.8 या 209 मध्ये ऍड करायचं आहे. ठीक आहे. तर मग आन्सर किती येतं 213 पॉईंट किती येणार 8. ठीक आहे. 213.8 असं काहीतरी आन्सर येणार. कळ्या. ठीक आहे. पुढे 2 झाला, 3 झाला, त्यानंतर 4 पण आहेच का. 4 नंबरचा क्वेश्चन बघा. 4 नंबरचं काय दिलं बघा 16, त्यानंतर काय 8, 12, 30, 105, समोर दिलाय क्वेश्चन मार्क किंवा एक्स. ठीक आहे. आता बघा या टाईपचा जो क्वेश्चन आहे ना, ठीक आहे, एकदम छान असतो बघा. छान म्हणजे कसा याचा पॅटर्नच चेंज आहे. ठीक आहे. या टाईपचे भरपूर क्वेश्चन तुम्हाला एक्झाम मध्ये पाहायला भेटतात. ठीक आहे. आता बघा इथे कसं ठरवायचं आहे, हा 16 आहे. ठीक आहे. काय आहे 16 आहे. 16 वरून किती गेला बा 8, 8 वरून किती गेला 12, 12 वरून 30, 30 वरून किती गेला 150. याचा पॅटर्नच अलग आहे. ठीक आहे. याचा पॅटर्नच अलग आहे. याचा पॅटर्न कसा आहे बघा 16, समजा जर मी ग्राफ तयार करायचं म्हटलं तर 16 जर इथं असेल तर 8 कुठे येणार आहे याच्या खालच्या साईडला. ठीक आहे. खाली 8 वरून किती गेला 12 म्हणजे वरी, परत 30 आणि परत 105. ते काय कळलं, जर तुमचा ग्राफ असा तयार होत असेल, ही पहिली लेवल होती ना, जर पहिल्यांदा खाली जात असेल आणि नंतर वरी जात असेल, असा जर राईट वाला सिग्नेचर त्याने तयार करून ठेवत असेल तर या ग्राफमध्ये 99% मध्ये चान्सेस कशी असतात माहिती आहे. ठीक आहे. इथे असते मल्टिप्लिकेशन, पण कोणतं मल्टिप्लिकेशन 0.5 वाला मल्टिप्लिकेशन. काय ऋषी. ठीक आहे. कोणतं मल्टिप्लिकेशन असतंय 0.5 वालं. केव्हा जेव्हा तुमचा ग्राफ पहिल्यांदा खाली येतो आणि हळूच वरी वरी वरीच जात राहतो. ठीक आहे. तर असं जर सिच्युएशन आली तर पहिल्यांदा 0.5 वाला मल्टिप्लिकेशन करून बघायचं. 99% केसेसमध्ये येऊन जाते. ठीक आहे. मग इथे बघा या 16ला कितीने मल्टिप्लाय केल्यावर 8 येतील 0.5. ठीक आहे. आता 0.5 नंतर जनरली आपण काय कन्सिडर करतो 1, अर्धा नंतर किती येतो 1, मग 1.5, मग 2, मग 2.5. ठीक आहे. पण या 8ला जर मी 1 ने मल्टिप्लाय केलं तर किती येतात 8च येतात. ठीक आहे. 8ला 1 ने मल्टिप्लाय केल्यावर किती येतील 8च. पण इथे काय केलं तर 12 झाले आन्सर, म्हणजे याला कितीने मल्टिप्लाय केला असेल 1.5 ने. ते पुढे इथे कितीने केला असेल आता बघा 0.5, 1.5 म्हणजे काय असेल 2.5. पुढे किती असेल 3.5, पुढे किती असेल 4.5. म्हणजे याला जर 462 पॉइंट समथिंग काहीतरी आन्सर येणार. ते आलंय नाही बरोबर आहे. नाही 405, 420 आणि ते 52, 420 आणि 52 म्हणजे 472 येतात. सॉरी 472.5 आले आता. ठीक आहे. बर आता बघ पुढे 2 झाला, 3 झाला, 4 झाला, त्यानंतर कोणता आहे डाऊट 10 नंबर 12 नंबर. ठीक आहे. 10 नंबरचा घेऊन टाकू. 10 नंबरचा क्वेश्चन बघा. क्वेश्चन काय आहे 10 नंबर मध्ये. 10 नंबर सोपा आहे रे. ठीक आहे. बघा काय दिलेलं आहे 8, 888, परत एकदा 888, 444. ठीक आहे.
त्यानंतर काय आहे 148, इथे क्वेश्चन मार्क आहे आणि लास्टला काय 7.4. ठीक आहे. बघा हा क्वेश्चन उलट सोपा आहे. आता बघा अप्रोच कसा असला पाहिजे ताई. ठीक आहे. 888 आणि 888. ठीक आहे. आता बघा 888 आणि 888 गेलाय. ठीक आहे. मग पहिली गोष्ट जर ॲडिशन सबट्रॅक्शन असता तर जेवढे ॲड केले तेवढेच काय केले सबट्रॅक्ट केले, असा एक पॉसिबिलिटी येऊ शकते. किंवा एकने मल्टिप्लाय केला असेल अशी सुद्धा पॉसिबिलिटी येऊ शकते. किंवा एकने डिवाइड केला असेल. आता बघा ना कोणत्याही संख्येला जर एकने डिवाइड केला तर आन्सरमध्ये तीच संख्या येत असते. ठीक आहे. मग या तीनही पॉसिबिलिटी इथून इथपर्यंत चालतात. ठीक आहे. पहिल्या सुरुवातीला तर चालतात. ठीक आहे. पुढे 888 वरून 444 आलाय. आता मात्र इथं खूप जास्त डिफरन्स पडलाय. ठीक आहे. जर मल्टिप्लिकेशन केलं असतं तर 0.5 वाला करावं लागलं असतं. किंवा जर वजाबाकी करायची असेल तर डायरेक्ट 444 ची वजाबाकी असेल. पण इकडं समोर 444 ची वजाबाकी काही दिसत नाही. 0.5 वाले काही लक्षणं दिसत नाही. ठीक आहे. मग काय असणार इथं डिवायडेड बाय 1. इथे काय असणार आहे डिवायडेड बाय 2. इथे काय असणार आहे डिवायडेड बाय 3 डिवायडेड बाय 4. ठीक आहे. मग 148 ला डिवायडेड बाय 4 करून टाका. किती येतात 37. 3 2 उरले 37. यस. ठीक आहे. मग आन्सर किती येतं तुमचं 37. आलं ना. ठीक आहे. इथपर्यंत कुणाला काही डाऊट आहे. एकदा कमेंट बघून घेतो म्हणजे कुणाचं डाऊट असला तर. नाही 31 नंबरचा डाऊट आहे. आनंद माने 31 नंबर 31 लिहिलाय का आपण. हां ठीक आहे. बर ठीक आहे बघूत. 30 नंबरचा पण आहे डाऊट एक. बर 30 लिहिलाय का नाही. ठीक आहे 30 पण लिहू दो. बर एवढे झाल्यानंतर एकदाच सगळे डाऊट बघू बाकीचे. ठीक आहे. हां बघा आता तर कुठे होतो आपण 10 नंबरचा क्वेश्चन झाला होता. त्यानंतर पुढे किती आहे 16. 12 आहे का. हां 12 झाला नाही आहे. ठीक आहे 12 बघायचं आहे. 12 आणि 16 नंबरचा क्वेश्चन. ठीक आहे. बघा 12 नंबरचा क्वेश्चन काय दिलाय 56 84 क्वेश्चन मार्क. त्यानंतर 189. ठीक आहे. त्यानंतर कोण आहे 283.5. नंतर कोण आहे 425.25. आता बघा हा क्वेश्चन तुम्ही एकदा ट्राय करा. ठीक आहे. जर आन्सर आलं तर पटापट कमेंटमध्ये टाका. तोपर्यंत मी दुसरा क्वेश्चन लिहून ठेवतो. 12 नंतर कुठला क्वेश्चन होता 16. हां आलाय करा आला. हां आलाय का बघा एकदम सुंदर क्वेश्चन आहे हा. ठीक आहे. याचा पॅटर्न लक्षात घ्या बघा कसं आहे. ठीक आहे. हा जो 56 नंबरचा आहे ना सॉरी 12 नंबरचा जो क्वेश्चन आहे ना त्याच्याबद्दल बोलतोय. ते आता इथे काय केलंय सगळ्यात पहिल्यांदा 56 बघितला आपण 84 आला. त्याच्यानंतर माहित नाही कुठे गेला.
ते 56 नंतर कोण आला 84 आला, नंतर कोण आहे माहित नाही, पण नंतर 189 आहे, पण 190 नंतर कोण आहे रे बा 0.25 ते. आता नंबर सिरीज सॉल्व करताना एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, काय, आता हा डिफरन्स जर असता, ते डिफरन्स जर असता तर 0.50 0.25 0.75 असे नंबर पॉईंट नंतर येत नाही, ते किंवा जनरली 0.50 0.75 असे जर डिजिट आले तर समजून जायचं 0.5 वाला मल्टिप्लिकेशन आहे, काय 0.5 वाला मल्टिप्लिकेशन आहे, किंवा जेव्हा असं 0.5 0.25 असे आले तेव्हा, ठीक आहे. मग डिफरन्सच्या आधी या टाईपने सॉल्व करून बघायचं या पॅटर्नने, ठीक आहे, 0.5 वाला. मग आता बघा ना 0.5 जर म्हटलं, आता इथून तर काही समजत नाही आहे, ठीक आहे. बघा ना 56 एक 56, 56 दुने 112 होतात, ठीक आहे. 84 संख्या ही 56 पण नाही आहे 112 पण नाही आहे, म्हणजे 1 ने मल्टिप्लाय पण नाही आहे 2 ने पण नाही आहे, मग दोघांच्या मधात, ठीक आहे. 1 नाही 2 नाही, मग दोघांच्या मधात काय येईल ताई 1.5 1.5, ठीक आहे. चला 1.5 ने जर 56 ला मल्टिप्लाय केलं तर 84 येतं असं आपण मानून चालू, ठीक आहे. पण पुढे बघू 189 म्हणजे अप्रॉक्सिमेटली तुम्ही 190 पकडू शकता. 190 एक 190, 190 दुने किती होतात रे 380, ठीक आहे. सरळ सरळ दुप्पट केलं मी बस, बाकी काय नाही. पण ही जी व्हॅल्यू आहे 283.5 आहे, म्हणजे 190 नाही आहे 380 सुद्धा नाही आहे, दोघांच्या मधातच आहे, ठीक आहे. म्हणजे अगेन 1 ने मल्टिप्लाय नाही 2 ने मल्टिप्लाय नाही, दोघांच्या मध्ये म्हणजे किती असणार ताई 1.5, ठीक आहे. 1.5 इथे 1.5 आला, इथे 1.5 आला, तर इथे सुद्धा 1.5 यायला पाहिजेत. अशा वेळेस तुम्ही पुढचं सॉल्व नाही केलं तरी चालेल, ठीक आहे. म्हणजे एक रफली कॅल्क्युलेशन करायचं की बा असं येऊ शकतंय का, तरी रफली बघून घेऊ. बघा 283 त्याच्या दुप्पट किती येतात 570च्या जवळपास येतात, 560 ते 570च्या जवळपास येतात. पण हा 500 नाही आहे, हा 425 आहे. म्हणजे परत एकदा 1 नाही 2 नाही, मधातच अडकला आहे 1.5 वर, ठीक आहे. हे 1.5 वर काय केलं यांनी मल्टिप्लिकेशन, ठीक आहे. बर आता एवढे सगळे 1.5 वाले, ठीक आहे. मग हा सुद्धा किती असला पाहिजे 1.5 ने मल्टिप्लिकेशन केलं असलं. आता 84 चे 1.5 म्हणजे 42 गुणिले 3 126, ठीक आहे. आन्सर किती येत आहे 126 आहे ऑप्शन. बर पुढे बघा अजून एक क्वेश्चन होता 9, ठीक आहे. आता हा क्वेश्चन कसा केलाय 9 आहे 73, ठीक आहे. बघा 9 नंतर डायरेक्ट 73, 73 नंतर 105, 105 नंतर किती आहेत 21. बघा मी आत्ता थोड्या वेळापूर्वी असा एक क्वेश्चन सांगितलं होतं इथे, हा 2 नंबरचा क्वेश्चन, ठीक आहे. इथे काय केलंय या क्वेश्चन मध्ये 2 नंबरच्या सुद्धा कॅल्क्युलेशन जे ग्राफ जो आहे तो पटापट इन्क्रीमेंट झाला, पण नंतर पुढे काही झाला नाही, ठीक आहे. 9 पासून डायरेक्ट 73 गेला, पण 73च्या पुढे काय केलं 105, ठीक आहे. रॉकेट तर उडालं, पण वरती जाऊन आकाशात थांबणार आहे का, तिथं काय स्टेशन बांधलंय का रॉकेटचं, ठीक आहे नाही. मग हा इथून रॉकेट उडाला 9 पासून 73 गेला, पण 73च्या पुढे कुठे उडालाच नाही, सरळ सरळ थोडा थोडा इन्क्रीमेंट झाला. मग असं जर झालं तर काय करायचंय डिफरन्स घ्यायचा आहे, ठीक आहे. डिफरन्स घेऊन टाकू. बघा किती येतो यांचा डिफरन्स 64, यांचा किती येतो रे 27 आणि 5 अरे 32, हा इकडे किती येतो 16, इथे 8, पुढे 4, पुढे 2, त्याच्या पुढे 1, 1च्या पुढे अर्धा. काय रे व हे काय कसला पॅटर्न वाटतोय, हा कसला पॅटर्न वाटतोय, अर्धा आहे, ते 64चे अर्धे 32, 32चे अर्धे 16, 16चे अर्धे 8, 8चे अर्धे 4 आणि 4चे अर्धे 2, ठीक आहे. पण आता हे सगळे काय केले होते ऍड केले होते बरं का, ते पण लक्षात ठेवायचं आहे, ठीक आहे. हे इथे ऍड केले होते प्रिव्हियस नंबर मध्ये, डिफरन्स जो आहे तो ऍड होतोय. म्हणजे या 129 मध्ये 4 ऍड केले तेव्हा कुठे झाले 133. आता बघा ना क्रॉस चेक करून बघू, इथे 133 आणि आपण ऑलरेडी 2 लिहून ठेवलाय, मग दोघांची ऍडिशन करा बरोबर 135 भेटतंय. म्हणजे माझं लॉजिक बरोबर आहे, माझं म्हणजे तुमच्या स्वतःच, ठीक आहे. पुढे
16 नंबर झाला. त्यानंतर कोण आहे बघा 23 आणि डायरेक्ट 30. 23 बघा 23 नंबरचा क्वेश्चन. 23 सांग रे बा. 16 24 36 54 एक्स किंवा क्वेश्चन मार्क. ते आता बघा हा सुद्धा क्वेश्चन इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे ठीक आहे कन्सेप्च्युअल आहे. बघा इथे काय केलंय आता ना 16 वरून 24 24 वरून 36 36 वरून 54 54 वरून माहित नाही कुठे गेलाय. ठीक आहे पण सगळ्यात पहिले आपण काय करू सरळ सरळ डिफरन्स घेऊन टाकू. ठीक आहे मग 16 24चा डिफरन्स 8 पुढे किती येतो रे 12 पुढे किती येतो यांचा डिफरन्स 14 आणि 4 18. काही कळतंय का नाही. मग डिफरन्स ऑफ डिफरन्स घेऊन बघा. ठीक आहे इथे किती येतो 4 इथे किती येतो रे 6. ठीक आहे इथे किती येतो 6. आता बघा जर तसं बघितलं 4 6 नंतर किती आला पाहिजे 8 आला पाहिजेत. ठीक आहे जर मी इथे जर 8 लिहितोय तर याचा अर्थ या 18 मध्ये किती ऍड व्हायला पाहिजेत 8. ठीक आहे 18 आणि 8 किती झाले बा चेतन 26 झाले. आता 26 आणि 54 आन्सर आला 80. इथं ऑप्शन मध्ये टिक करा लगेच आन्सर क्लिअर होईल. बरोबर आहे बरोबर आहे की नाही. ऑप्शन मध्ये 81 आहे चुकलंय. कसला कॉन्फिडन्स रे पाठीमागचं चुकलेलं आहे म्हणतो. याला बरोबर नाही करू शकत का आपण. आता वगैरे आता आपण शिकतोय म्हणून सांगतोय. ठीक आहे सुरुवातीला आपण बेसिक करतोय अजून. ठीक आहे म्हणजे काय म्हणतात त्याला ऑप्शन जर समोर असते ठीक आहे मग आन्सर चॉईस करणं सोपं गेलं असतं. समजा 80 तुमच्या ऑप्शन मध्येच नाही आहे. ठीक आहे मग अशा वेळेस काय समजायला पाहिजेत एक तर तुमचा पॅटर्नच चुकलाय. बरोबर आहे तुमचं लॉजिक काहीतरी चुकलंय किंवा काय बरोबर आहे की नाही. ठीक आहे आता हा जो क्वेश्चन इम्पॉर्टंट याच्यासाठी सांगितलाय की या क्वेश्चनवर 2 लॉजिक लागतात. जनरली असं होत नाही. ठीक आहे असं होत नाही की 2 लॉजिक लागतील म्हणून. सिरीजमध्ये एका सिरीजला 2 काय 4 पण लॉजिक लागतात पण त्यांचे आन्सर मात्र सेम येतात. असे खूप कमी लॉजिक आहेत की जे एका सिरीजवर 2 वेगवेगळे आन्सर काढतील. ठीक आहे मग आता याच क्वेश्चनला जर मी असं सॉल्व केलं बघा 16 वरून 24 गेला 16 एका 16 16 दुने 32 16 दुने 32 पण ही संख्या ना 16 आहे ना 24 आहे दोघांच्या बरोबर मधात आहे म्हणजे किती 1.5 ते मल्टिप्लाइड बाय 1.5. पुढे 24 36 24 दुने 48. ठीक आहे पण हा 24 पण नाही आहे 48 पण नाही दोघांच्या मधात आहे 36 म्हटल्यावर बरोबर मधात आहे म्हणजे परत एकदा मल्टिप्लाय किती 1.5. ते आता बघा ना 36 गुणेला 1.5 केलं तर 100% 54 येतं. 54 गुणेला 1.5 करा आन्सर किती यायला पाहिजेत 81. ठीक आहे 81. आता बघा 80 आणि 81 दोनही आन्सर करेक्ट आहेत. ठीक आहे दोनही आन्सर करेक्ट आहेत पण एका एक्झाम मध्ये ऑप्शन तुमचे 80 आणि 81 दोन्ही असू शकत नाही. ठीक आहे दोन्ही पैकी कुठला तरी एकच असणार आहे. अशा केसमध्ये नन ऑफ दीज नावाचं ऑप्शन सुद्धा तुम्हाला येणार नाही. नन ऑफ दीज म्हणजे काय असतं वरील पैकी 4 ऑप्शन सोडून जगातला कोणताही ऑप्शन चालेल. ठीक आहे मग त्या केसमध्ये सुद्धा 80 आणि 81 जर त्यांना आन्सर द्यायचं असेल तर दोघांपैकी कुठला तरी एकच ऑप्शन मध्ये असणार आहे दुसरा असू शकत नाही किंवा या टाईपचा क्वेश्चन एक्झाम मध्ये येणार नाही. कळलं आता दोन्ही पद्धतीने सांगितलं. ठीक आहे चलो नेक्स्ट 23 झाला नंतर कोण आहे 30. ठीक आहे 30 आहे. हे तुम्हाला लिहून घ्यायचे आहेत का. ठीक आहे आता बघा
जे ऑनलाईन बघतायत त्यांनी व्हिडिओ स्टॉप करून लिहून घ्यायचं आहे, ठीक आहे. नाही तर मग स्क्रीनशॉट तुम्ही घेऊ शकता. मी थोडंसं बाजूला येतो, ठीक आहे. तुम्ही इथं स्क्रीनशॉट घेऊ शकतात किंवा बाकीच्यांनी फोटो काढून घ्या. डन. काही अडचण ताई? चलो बघा आता हे मी मोडतो इकडचं. बघा पुढे कुठला क्वेश्चन आहे आता? 30 नंबरचा. 30, 37, ठीक आहे. हे दोन्ही क्वेश्चन घेऊन टाकू. हा 31 सगळ्यात शेवटी सांगतो, ठीक आहे. कुठला आहे? 30. बघा 30 मध्ये 3, 123, 183, 183, 213, 228, ठीक आहे. त्यानंतर 235.5 आणि क्वेश्चन मार्क. फार दूर गेलाय क्वेश्चन मार्क. बर. आणि नंतर आहे 37, 12, 16, 32, 32, 68, 132 आणि एक्स, ठीक आहे. बघा रे हा पहिल्यांदा सॉल्व करून घ्या 37 नंबरचा क्वेश्चन, ठीक आहे. 37, 12 वरून 16 गेला, 16 वरून 32 गेला, 32 वरून 64 गेला. पण 64 वरून बघा 68, 68, 68च्या दुप्पट सुद्धा 132 नाही आहे, ठीक आहे. आता बघा जर मल्टिप्लिकेशन असतं हा दुप्पट तिप्पट काहीतरी 5 पट आला असता, ठीक आहे. पण हा दुप्पट पण नाही आहे. अलीकडे पाहिलं तर 32 वरून डायरेक्ट 68 गेला, म्हणजे 2, 2.5च्या जवळपास मल्टिप्लिकेशन असू शकतं. पण समोरचं काही 2, 2.5च्या मल्टिप्लिकेशन नाही आहे. याचा अर्थ इथं काही मल्टिप्लिकेशनच नाही आहे. मग काय असेल डिफरन्स? चला डिफरन्स घेऊन टाकू, ठीक आहे. यांचा डिफरन्स किती येतो बा? 4, यांचा 16, यांचा रे 36, यांचा रे किती झाले 32 आणि 32 64, यांचा किती येतील? अरे कुणाचं क्वेश्चन आहे? पॅटर्न बघा काय? 2चा स्क्वेअर, 4चा स्क्वेअर, 6चा स्क्वेअर, 8चा स्क्वेअर, पुढे काही आहे ना 10चा स्क्वेअर म्हणजे 100. आन्सर येणार 232. इझी आहे ते. बर आलं होतं. बर नेक्स्ट हा बघा आता हा वाला क्वेश्चन. 3 वरून 123, 3 वरून डायरेक्ट किती गेला? 123. 123 वरून किती गेला? 183. 183 वरून गेला 213, 228 आणि नंतर थोडाच इन्क्रीमेंट गेला, ठीक आहे. पहिल्या सुरुवातीला जी इन्क्रीमेंट झाली नंतर इन्क्रीमेंट झालीच नाही. अशा केसमध्ये आपण काय करतो ताई? डिफरन्स घेतो, ठीक आहे. डिफरन्स घेऊन टाका. बघा यांचा डिफरन्स 120, यांचा 60, यांचा 30, यांचा 15, यांचा 7.5, यांचा किती येणार? 3.75. बस इथपर्यंतच आहे, ठीक आहे. आता यांना ऍड करून टाका, ठीक आहे. ऍडच ना. बर किती आता 38 आणि 0.75, 39.5, 239.5 आहे ऑप्शन, ठीक आहे. टिक करा, खुश रहा. आला हा 30 झाला. त्यानंतर कोण आहे? 37 पण झाला. 41 राहिलाय, 31 राहिलाय, 45 नंबरचा क्वेश्चन. 45 घेऊ, 31 सगळ्यात शेवटी सांगतो. पंचेचाळीस ना? 12, 20, 100 ते
क्वेश्चन मार्क 8900 88900 888 900 ठीक आहे. ट्राय करून बघा बरं. हा क्वेश्चन आलाय नाही आला? कुणाला नाही आला हा क्वेश्चन ना? बघा ना, मोठे मोठे नंबर आहे ठीक आहे. मी काल सांगितलं होतं मोठे मोठे नंबर आले तर मल्टिप्लिकेशन असतं असं सांगितलं होतं. आणि अजून सांगितलं होतं की ही ट्रिक 99% कामी येते, पण उरलेल्या 1% मध्ये हा क्वेश्चन येतो ठीक आहे. इकडं मल्टिप्लिकेशन येत नाही. 12 नंबरचा क्वेश्चन रिपीट करा. बर थांब रे बा, 12 नंबरचा कोणता रिपीट होता रे? बर बघू 12 नंबरचा रिपीट करू ते. आता हा क्वेश्चन बघा, हे इथं मल्टिप्लिकेशन तर नाही आहे ठीक आहे. मल्टिप्लिकेशन नाही आहे, मग काय करू? डिफरन्स घेऊन बघू ठीक आहे. बघा इथं डिफरन्स केला 8चा, इथे किती गेला? 80. पुढे किती आला रे बा? चेतन वा, इथे किती आले? 8000. इथे किती आले? 80,000 ठीक आहे. जर या हिशोबाने गेलो मी 880 तर मग किती यायला पाहिजे? 800 ठीक आहे. इथून इथे 800 म्हणल्यावर ऑप्शन आला पाहिजे 900 ठीक आहे. 900 नंतर इथे किती गेलेत? 8000. अरे थोडा हां इकडे 1 0 जास्त पाहिजेत. इथं 80,000 पाहिजेत आणि इथे 8000 ठीक आहे. हा आन्सर किती येतं याचं? 900 ठीक आहे. चला आता एकच क्वेश्चन राहिला आहे 32 नंबर, सॉरी 31 ठीक आहे. 31 बघा थोडासा हार्ड क्वेश्चन आहे ठीक आहे, म्हणून मी तो आधी सांगितला नाही ठीक आहे. या टाईपचे क्वेश्चन जनरली पीओ मध्ये येत असतात ठीक आहे. जनरली पीओ मध्ये येत असतात. क्वेश्चन सांगा बरं एकदा. 816 त्यानंतर 36 240 100 हा 1960 झालं का? क्वेश्चन मार्क असेल ना ठीक आहे. बघा इथे मल्टिप्लिकेशन कन्फर्म आहे ठीक आहे. एकदम छोटा नंबर आहे, पहिला नंबर आहे आणि इकडे डायरेक्ट 1960 आलेला आहे, म्हणजे मोठ्यापर्यंत गेलेला आहे. त्याच्या आधी जरी बघितलं 1 वरून 6, 6 वरून 36, 36 वरून 240, 240 वरून किती गेला? 1960. म्हणजे मल्टिप्लिकेशन तर कन्फर्म आहे ठीक आहे. पण आता मल्टिप्लिकेशन कसं केलं त्यांना हा मी पहिलेच सांगितलं होता की हा थोडासा हार्ड क्वेश्चन आहे ठीक आहे. म्हणून मी याचं लॉजिक क्लिअर आधीच सांगून देतो. याने काय केलंय, एक जो पहिला नंबर आहे तो तसा घेतला 1, या 1 मध्ये ऍड केले 3 नाही 3 नाही केले 2 केले ठीक आहे. 1 + 3 किती आले? सॉरी 1 + 2 किती आले? 3. या 3 ला इंटू केला 2, आन्सर किती आला? 6 ठीक आहे. त्याच्यानंतर 6 + 3 ठीक आहे. 6 + 3 इंटू केला 4. 6 + 3 किती येतो रे? 9. 9 × 4 म्हणजे किती येतात? 36. 36 + 4 किती येतात? 40. 40 × 6 आन्सर किती येतं? 240. आता या 240 मध्ये किती ऍड केले असेल ताई? किती ऍड केले असतील? 5. बघा ना कसं येतंय? 2 3 4 नंतर किती यायला पाहिजे? 5 ठीक आहे. ठीक आहे. आता 245 झाले. या 245ला मल्टिप्लाय कशाने करायची मला? 2 4 6 आणि 8 म्हणजे आन्सर किती येतं? 1960 ठीक आहे, जे की दिलेलं आहे ते. पुढे 1960 प्लस किती करणार? 6 मल्टिप्लाय किती करणार? 10 इज इक्वल टू काय येणार?
9 6 6 आणि 0. हे बघा, हे तुमचं आन्सर आहे. 19660. ठीक आहे, कळलं? या टाईपचा क्वेश्चन, ठीक आहे, थोडासा हार्ड लेवलच आहे. तर या टाईपचा जनरली पीओ मध्ये येत असतो. झालं? बघा, आपण आज फक्त 50 पर्यंत डाऊट घेतलेत. ठीक आहे, आता उद्या याच्या पुढचे घेऊत. आता मला वाटते सेशन एंड करू आपण आता. ठीक आहे, उद्या किती करणार आहे? 50 ते, इथे लिहून ठेवतो मी. होमवर्क करायचं आहे 50 ते 100. ठीक आहे, 50 ते 100 क्लासरूम मधले. हा, ठीक आहे, आपल्या बुकलेट मधले जे क्लासरूमचे 50 ते 100 आहेत. आणि पुढे काय करायचंय? 1 ते 50 हे करायचे प्रॅक्टिस मधले, प्रॅक्टिस एक्झरसाइज. प्रॅक्टिस एक्झरसाइज मधले किती करायचे? 50. म्हणजे हे 50 करायचे आणि नंतर हे 50 पण करायचे. ठीक आहे, टोटल असे 100 क्वेश्चन होमवर्क तुम्हाला उद्या. कळ्या? हा, इथपर्यंत कुणाला काही अडचण आहे? इथपर्यंत काही अडचण आहे? एकदा लास्ट टाइम कमेंट बघून घेतो. बघा, आता 12 नंबरचं रिपीट करा म्हणताय. ठीक आहे, त्यांनी थोडंसं आधी रिपीट करायचं आहे आणि बघून घ्यायचं आहे क्वेश्चन. ठीक आहे, हां, चलो मग. तर आजचं सेशन आपण इथेच एंड करतोय. ठीक आहे, भेटूया पुढच्या सेशनमध्ये. गुड डे, गुड बाय.